नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत मी छान अशी हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला माहितीच आहे गेले काही दिवस मी वेगवेगळ्या टिक्की किंवा तुम्ही त्याला पॅटी म्हणू शकता, तसं मी तुमच्यासोबत शेअर करते जे की हेल्दी असेल, मुलांना असं चटपटीत खायला आवडतं त्यांच्यासाठी स्नॅक्समध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये तुम्ही देऊ शकता. तर तशा पद्धतीच्या मी काही रेसिपी तुमच्यावर शेअर करते. त्याच्यातली आज पुन्हा एकदा एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आता मी एका साडीचं हे शूट केलं होतं, ते डे 1 डे 2 असं माझं चालू आहे ना ते. तर तुम्ही त्याला छान प्रतिसाद देता त्यासाठी खूप सारं थँक्यू. तर त्याचंच शूट मी करत होते आणि आधी यायची वेळ झाली तर म्हटलं ते बनवून घेऊया. बाकीचा सगळा पसारा आहे तो आवरता येईल. आणि असं होतं की इतकी गरमी वाढली आहे ना मुंबईमध्ये, काय विचारूच नका, इतकं हालत खराब होते. तर आता मी पटकन बनवून घेते आणि पुन्हा जाऊन मग एसी लावून बसते जरा. कारण की एसी शिवाय तुम्ही बसूच शकत नाही असं झालंय. 1-2 दिवसांपूर्वी ना लाईट गेली होती सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत. एवढं बेकार हालत झाली ना. आणि आता तर अजून एप्रिलच सुरू आहे, अजून मे महिना जायचा आहे, बघू आता कसं होतंय ते. तर चला पटकन रेसिपी बनवून घेऊया. आज हे कटलेट बनवण्यासाठी मी पालक वापरणार आहे. तर इथे पालक मी धुवून स्वच्छ थोडासा कट करून घेतला होता आणि तो कढईत टाकून असं थोडा शिजवून घेते, पाणी घालायचं नाही आहे. आणि इथे बघा गाजर आहे ते किसून घेतलेलं आहे आणि ते तोपर्यंत आपलं पालकची भाजी जी ती बारीक झाली, जस्ट ती फक्त असं बारीक झाली ना थोडी, तर लगेच ती काढून मिक्सरला लावून घेतलेली आहे. तुम्ही तशीच पण टाकू शकता, हाताने पण आपण ते बारीक करू शकतो, पण मिक्सरमध्ये काढलं तर पूर्ण पेस्ट होईल म्हणून मी मिक्सरमधून काढलं. तर हे पनीर आहे किसून आपल्याला नंतर घालायचं आहे. तर आधी मी ना रताळे पण शिजवून ठेवले होते, तेही मी याच्यात घालणार आहे. तसं तर बघा रताळं जास्त खाणं होत नाही, कधीतरी उपवास असेल तेव्हाच आपण आणतो, पण हे खूप हेल्दी मानलं जातं स्पेशली व्हेजिटेरियन लोकांसाठी. तर त्यामुळे ते सतत खाल्लं जावं यासाठी मी आता अशा पद्धतीने याच्यात ॲड कर. आता हे गरम आहे ना म्हणून मी आता सुरीने करते, नंतर हाताने पण आपण करू शकतो बारीक याला. आणि जे पनीर आहे ना ते पण मी किसून घेतलेलं आहे, खाली रताळं पण आहे बघा. आणि दररोज आपण जे आता मसाले टाकतो ना याच्यात ते आपण ॲड करूया. आज मी इथे लाल मिरची पावडर घातली आहे, कधी हिरवी मिरची घालते, कधी लाल मिरची पावडर, मीठ घातलं, हळद घातली, थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता याला बाइंडिंगसाठी मी आज पोहे घालणार आहे. इथे मी थोडेसे पोहे घेतले. आता हे सगळं मी अंदाजेच करते बरं का, असं प्रमाण मोजून मापून कधी करत नाही. अंदाज पंचे दहा-दर्श असंच माझं असतं. तर थोडेसे पोहे घेतले, ते धुवून घेतले, त्याच्यातलं पाणी काढलं आणि ते याच्यात मिक्स करून हाताने छान असं मळून घेतलं. साधारण आपल्याला अंदाज येतोच ना, की आता याला बाइंडिंगसाठी किती म्हणजे पोहे लागतील किंवा जर बेसन पीठ किंवा रवा जे काही टाकायचं असेल ते किती लागेल साधारण बाइंडिंगसाठी, ते आपल्याला एक अंदाज येतोच. त्याच प्रमाणात आपण सगळ्या वस्तू घ्यायच्या. आता बघा ह्याची छान टिक्की किंवा कटलेट म्हणू शकता तुम्ही याला. तर ते बनत आहे. आता छान रोजच्यासारखंच आपण जसं तव्यावरती शेकून घेतो तसं घ्यायचं. अगदी कमी प्रमाणात तेल यासाठी वापरायचं आहे. याला 15 ते 20 मिनिट अलटी-पलटी करून छान शेकून घेतल्यानंतर रेडी आहेत आपले पालकचे कटलेट्स. आणि ऊन छान पडलं होतं तर इथे सकाळचं बघा नाश्त्याला मी बनवले होते. थोडेफार उरले तर दुपारी जेवणात पण एखादं खातात सगळे आवडीने. तर चला, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. गरम झालं तर काय होतंय ना, की मला व्हिडिओ शूट करायचा असतो त्यामुळे मला फॅनही लावता येत नाही आणि खिडकीही ओपन केलं तर बाहेरचा आवाज येत राहतो त्यामुळे, आणि मग खूप असं बघा पूर्ण घाम येतो. तर एनिवेज चला, छान अशी आपली टिक्की रेडी झाली आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की करून खाऊ घाला आणि कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. काही जण असं होतं ना, की आपण बऱ्याचदा एखादी रेसिपी बघतो आणि ती करत नाही, म्हणजे ट्राय करत नाही, फक्त बघतो आणि सोडून देतो. तसं करू नका. एकदा करून बघा आणि इझी पण आहे, जास्त वेळ पण लागत नाही. त्यामुळे आपल्याला कधी असं वाटलं की आता काय करू समजत नाही, तर त्यावेळेस झटपट तुम्ही असं बनवू शकता. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.